कॅबिनेट कंपनीमध्ये संजू फॅडना देशमाने तर साई झंकार बँडचं काम आपल्याकडे जाण्याच्या बाबतीत आले होते. तर कामाची पूर्ण चर्चा झाली. याच्या अगोदर त्यांनी ऍडव्हान्स दिला होता. आज गाडीचं काम फायनल स्टेजला आहे. आपल्याकडे गाडी बनवत आहे जवळ येते. तर गाडीचं पूर्णपणे काम क्लिअर झालं. त्याला ॲक्रेलिक वगैरे पूर्ण गाडी कम्प्लीट झाली. कॅबिनेटचं काम पण आपल्याकडे कम्प्लीट झालंय. तर बाकी उर्वरित काही किरकोळ काम बाकी आहे गाडीचं आणि 2 दिवसात आपल्या कंपनीकडे येणार आहे. तर गाडीची ओपनिंगची तारीख थोड्या दिवसामध्ये जाहीर होईल. गाडी 16 दिवसामध्ये असणार आहे. आपल्या एनएस कॅबिनेटचं पूर्ण मटेरियल आणि पूर्ण सिस्टम असणार आहे. तर आपल्या कंपनीकडे काम करताना संजू भाऊने कसा निर्णय घेऊन आपल्याकडे दिले किंवा आपल्या कंपनीच्या बाबतीत काय वाटलं त्याला काम करताना ते बोलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी संजय खैना, साई झंकार बँकचा संचालक. आता आपली गाडीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण गेल्या अनेक काळापासून आता जशी पब्लिक अपडेट करायला लागली त्याच पद्धतीने आपण पण नवीन रूपामध्ये गाडी आता सध्या उभी करतोय. आपल्या गाडीचं काम हे जवळजवळ 90% झालेलं आहे. पूर्ण विश्वकर्मा वर्कशॉप जाऊन या ठिकाणी काम फायनल झालेलं आहे. फक्त स्लायडर बाकी आणि ॲक्रेलिकचं पण काम झालंय. तर एनएस कॅबिनेटला भेट देण्याचं कारण एवढंच का आता आपण बघतोय का सध्या बँक क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे एनएस कॅबिनेट कंपनी झालेलं आहे. अनेक मोठे मोठे बँक हे एनएस कॅबिनेटच्या माध्यमातून आपलं नाव महाराष्ट्राबाहेर सुद्धा लौकिक करत आहे. त्या क्षेत्रानं माझं पण स्वप्न होतं बऱ्याच दिवसाचं. मी पण हा सांगून ज्या वेळेस माझी नवीन गाडी होईल त्यावेळेस मी टाकून म्हणून काही हरकत नाही. आणि ते स्वप्न आज माझं पूर्ण झालं. आमचे मित्र सुरेंद्रराई मुंबईचे यांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा यांच्या साथीमुळे आज मी या स्टेजला आलोय. आणि लवकरच आपल्या गाडीमध्ये एनएस कॅबिनेट हे नावाचं स्पीकर नावलेले कॅबिनेट नावाजलेलं नाव हनुमान भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गाडीची ओपनिंग याच्या 4-5 दिवसात किंवा 7-8 दिवसामध्ये आपण गाडी जाहीर करून करणार आहोत. आणि एनएस कॅबिनेट म्हणजे नाव नाही झाल्याचं त्याच्यामुळे आपण ते कॅबिनेट टाकतो.